सर्वांना माझा नमस्कार. मी जान्हवी मनोज कदम इयत्ता सातवी. मी जिजाऊ बोलते एक पात्री नाट्य सादर करणार आहे. 300 वर्ष अवघा मराठी मुलूक पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडत आहे. जणू काही 12ही महिन्याच्या अमावस्येने गराडा घातला आहे. या मराठी मुलकाची भूमी घोड्यांच्या टापाखाली कणते आहे, गाराने गाते आहे. आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? आम्ही त्या परकीयांची चाकरी का करायची? झुंजीत झुंजणार आम्ही, मरणार आम्ही, मारणार आम्ही आणि राज्य करणार तो हा बादशाह. छे, काय हे पारतंत्र्यातलं मुरदाड जगणं. त्यांचे कारकून मराठी, त्यांचे लढवय्ये मराठी, तिरंदाज वरतंदाज भालाई ढालाई एकजात सारे मराठीच. जय पराजय कोणाचाही असो, युद्धात दोन्ही बाजूंनी रक्त सांडणार ते मराठ्यांचेच, जीव जाणार तो मराठ्यांचाच. त्या बदल्यात काय मिळणार? बादशाची वावा आणि तोफा. कधी मनसबदारी वाढली तर कधी वतनदारी. शेवटी काय तर आपण चाकरच ना, नेहमी गुलामगिरीतच राहणार. कधी आदिलशहाच्या, कधी निजामशहाच्या, तर कधी आणखीन कुणाच्या. कुठवत चालणार हे? अन्यायाला वाचा फोडली तर ती आपल्या सुभेच्या सीमेतच. त्या वाटा कदाचित मोकळ्या होतीलही, पण पुन्हा आपली वाट धुसर होणार नाही याची काय शाश्वती? अगदी बालवयापासून पाहत आहोत आम्ही हे सारे. राजा सिंदखेड वतनाची 5000 मनसुबदार लखुजीराव जाधव आणि महाळसा राणी यांच्या आम्ही कन्या. बालवयापासूनच अवतीभोवती सरदारांची गरहाणी. न्यायनिवाडा तर नित्याचाच. शौर्याच्या गाथा ऐकतच युद्धकला शिकलो आम्ही. पण बालवयापासून एक प्रश्न मनात सतवतो आहे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे माणूस सकल जनाचं कल्याण, का केवळ कर्मकांड, यवनी सत्ता काळ सर्पासारखी विळखा घालून बसली आहे. या सह्याद्रीला जाग का येत नाही? आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. हाच प्रश्न आम्ही आमच्या तीर्थरूपांना विचारला. कुणी तसे या यवनी सत्तेविरुद्ध बंड पुकारत नाही, कुणी कसे लढत नाही. आमच्या तीर्थरूपांनी उत्तर दिले, जिजा, मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे पाहून तुताऱ्या फुंकल्या, हर हर महादेवाच्या गजरेत ढाल तलवारी घडवल्या. पण आपला मराठी समाज तो एक संघ नाही, तो विखुरला गेला आहे. जाती धर्माची उतरण घट्ट झाली आहे. पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा, मराठास बांधून ठेवतो तो एक संघ स्वतंत्रचा. आम्ही पुन्हा विचारले आमच्या तीर्थरूपांना, समाज एक संघ करण्यास आम्ही काय करावे बरे? आमच्या तीर्थरूपांनी पुन्हा शब्दांची जुळवाजुळव केली. जिजा, जेथे रयतेचा छळ होतो, रक्ताची पाठ वाहतात, तिथे गवतालाही भाले फुटतात. याच भूमीवर सहस्त्र कळपांना जगण्याचं स्फुरण देतो तो स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळ आणि तलवारीचे वार करावे लागतात. या मुरदाड जनतेला जागा करावं लागतं, त्यांच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात. एक शब्द मनात साठवत होतो. लहान होतो, पण आता मात्र पेटायचंच. ठिणगी पडली की स्वराज्याची पायाभरणी होणार. सह्याद्रीच्या कडेकपारात, सिंधू सागरांच्या लाटात संत सचितांचे टाळ मृदुंग गाभाऱ्यातल्या त्या अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत आहेत. शुंभ निशुंभ महिषासुरादी राक्षसांचा संहार करणारी आदी शक्ती तुळजाभवानी करवी अंबे दार उघड. माहूर लक्ष्मी दार उघड. कंस रावणास तूच मारिले, हिरण्यकशिपूचे आतडे तूच काढिलेस. सागर बांधून या क्षणी करोनी लंकेची होळी, तव अखंड पृथ्वी तुझी झोळी. सप्तपाताळी पावलेही, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग आत्ताच दार लावून का बसली आहेस? आम्ही देवीकडे एकच विनवणी करू लागलो, दाही हाताचं बळ घेऊन हरण करणारा असा पुत्र मला दे. महाराष्ट्र धर्मरक्षिके, तुळजाभवानी करवी अंबे दार उघड, दार उघड. गेली 5 महिने बा पोटात असताना दिवस कधी दुःखात तर कधी सुखात गेली. मी अंबिकेकडे वरदान मागू लागले. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे, मज वरदान दे, मज अस्त्र दे, मज शस्त्र दे.
ज त्राण दे मज ज्ञान दे न मत्त दे सिंहासने चिरपाड ना सामर्थ्य दे न न्याया दैत्य झुंजी अंबिके मज वरदान दे मज वरदान दे. शिवनेरीवर फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला बाळाचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. सुलतानाने तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या व तुमच्या उर्मट तक्त्याच्या चिथड्या उडविण्याकरिता कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला. स्वातंत्र्य हवे नको गुलामी बाणा, हा असलाला जिरवाना, हा असलाला जिरवाना. रुद्राचा तांडव तू मांडवा, रुद्राचा तांडव तू मांडवा. यवनियम सदनी धाडावा, यवनियम सदनी धाडावा. सगळीकडे बातमी कळाली आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला. दिवसागणिक आम्ही शिवाजी राजांना स्वराज्य निर्मितीसाठी तयार करू लागलो. शिवाजी राजांना घेऊन आम्ही पुणे शहरात दाखल झालो. पुणे शहराची कायापालट करण्यास सुरुवात केली. शिवबा, तुम्ही ध्रुपदी व्हावं, नृपती व्हावं, छत्रपती व्हावं अशी आमची इच्छा आणि म्हणूनच त्या तुळजाभवानीनं तुम्हाला आमच्या पोटी जन्माला घातले. खुद्द प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक तुमच्या मस्तकात आणि मनगटात आहे. हे मस्तक त्या सुलतानापुढे झुकणार नाही आणि हे मनगट त्या सुलतानाला मुजरा करायला तर निश्चितच नाही. शिवबा तुम्ही असं राज्य करा जिथे पोरा बाळांच्या ओठावर हसू असेल, जिथे आई बहिणीच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही. असं राज्य जिथं आपलाच घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य. शिवबा, असं सुराज्य आणि स्वराज्य निर्माण करा. आमचा आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद सदा तुमच्या पाठीशी आहे. शिवबा, मुसलमान आपला शत्रू कधीच नाही. स्वराज्याला खीळ घालणारा तो खरा शत्रू आणि तो ओळखायला शिक. तुमच्याही फौजेत दौलत खान आणि 700 पठाण आहेतच ना. तेव्हा त्यांनीही स्वराज्याकरिता शमशेर हाती धरलीच. तेव्हा तुमचे मावळे कधीही धर्मभेद करणार नाही याकडे आवर्जून लक्ष द्या. तुम्ही केवळ आमचे पुत्र नसून या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहात आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच करते यावर विश्वास आहे आम्हाला. स्वराज्याची संकल्पना शिवबांनी पूर्ण केलेली पाहून आम्ही धन्य झालो. जगदंब जगदंब. धन्यवाद.